भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक असलेल्या शरणू हांडे याचं अपहरण केल्याप्रकरणी आम्ही सुरू असते आणि याच्यासह 7 आरोपींना जे आहेत ते खरतर पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केलाय। मी या बाबतीत प्रेस घेऊन क्लिअर सगळ्या बाबतीत एकदा सगळं खुलासा करणार आहे। मारण्याचा प्रयत्न होता असं तुझ्यावरती आरोप आहे। सगळं खोटे आरोप आहे ते मी सगळं समोर बोललेले एकदा। ब्लेड वगैरे कशासाठी घेतलं होतं का आम्ही काय सांगतो? ब्लेडचा वगैरे वापर केला होता, साडी घेतली होती कशासाठी? कॉन्डम देखील होतं त्याच्याकडे। आपण या ठिकाणी बघतोय की आरोपी अमित सुरवसे याला पोलिसांनी जे आहे ते तुरुंगात नेत आहेत। खरतर न्यायालयात या सर्व आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं आणि या 7ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयीन कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावलेली आहे आणि 7ही आरोपींचा आता वैद्यकीय चाचणी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि वैद्यकीय चाचणीनंतर या सर्व आरोपींना आता सोलापूरचं जे जिल्हा आणि सत्र न्यायालय तुरुंग आहे, जिल्हा तुरुंग आहे, या तुरुंगात आता पोलीस या सगळ्या 7ही आरोपींना नेत आहेत आणि वेगवेगळ्या कलमांवर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता। अमित सुरवसे असेल, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने, राकेश कुदरे, श्रीकांत सुरपुरे, समर्थ बहिरी यांच्या सगळ्यांवरती भारतीय न्याय संहिता 140, 189, 189, 191, 190 शस्त्र अधिनियमांच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर या 7ही आरोपींवरती जवळपास 4 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती न्यायालयाने सुनावली होती आणि त्यानंतर आज जेव्हा कोर्टात आणलं होतं त्यावेळेस सगळ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे आणि पोलीस त्यांना आता तुरुंगात नेत आहेत। कॅमेरा पर्सन अयुब कबीरसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।